सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की। त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। सन्माननीय भाई त्यानंतर जगताप साहेब, भाईंना विनंती करतोय, भाई जगताप साहेबांना विनंती आहे की अखंड आपण हिंदुस्थानचे कवारी प्रबोधनकर सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थान एकम हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक महानेता आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, श्रीमान बाळासाहेब एक दोन ठाकरे मिनिटं. यांचा। आता आपल्या समोर एक दोन मिनिटं इथे शिवसेना आपल्याला नेते- महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। ते पत्र सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे साहेबांना ते देऊ इच्छित आहेत। पुढे या। भाषण सुरू कर। त्यानंतर सकल मराठा समाज महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा मुंबई यांनी सुद्धा आपला संपूर्ण पाठिंबा सन्माननीय लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील साहेबांना दिलेला आहे। मी आपल्या सर्वांतर्फे माननीय आपले नेते आदित्य साहेब ठाकरे यांचं स्वागत करतो। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आदित्य साहेब ठाकरे आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है। मी आदित्य साहेबांना विनंती करतो येऊन त्याने मशाल पेटवायची आहे। या ठिकाणी भांडूप विधानसभेच्या वतीने जय महाराष्ट्र। मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, दादा सर 10 वाजायला साधारणपणे 20च मिनिटं राहिलेले आहेत। दादा तर बस, पण ह्या मतदारसंघाने निश्चय केलेला आहे की आपला भाऊ आपण दिल्लीत पाठवायचा ठरवलं ना तुम्ही। ही निवडणूक फार महत्वाची ठरत चाललेली आहे। जे मी देशात पाहत आहे ते चित्र मला मुंबईत दिसत आहे। जे परिवर्तनाचे वारे देशात वाहू लागलेले आहेत तेच महाराष्ट्रात आहेत, तेच मुंबईत आहेत। 5 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल महाविकास आघाडी हा एक प्रयोग आपण पाहिला महाराष्ट्रामध्ये। आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे आपले मित्रपक्ष एकत्र आलो आणि या देशाच्या लोकशाहीसाठी, या देशाच्या संविधानासाठी आपण जे आहे की भाजपने जो नारा दिला होता पहिला की अब की बार 400 पार, तो नारा बदललेला आहे। उद्धव साहेबांनी जो नारा दिला दिल्लीत अब की बार भाजपा तडीपार, तोच नारा संपूर्ण देशात ऐकू येतो आहे। आणि मला पुन्हा एकदा आपल्याकडून ऐकू यायचं, अब की बार तडीपार, अब की बार तडीपार। अरे दुसरा माईक नका वापरू रे, कुठे तो खालतून येऊ द्या आवाज, मला लोकांचा आवाज ऐकायचा। अब की बार हा आवाज फार महत्वाचा आहे आणि हे खरं ठरत चाललंय। तुम्हाला सांगतो, अगदी देशभरात जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतात एक सुद्धा सीट भाजपला मिळत नाही म्हणजे नाही। ना तामिळनाडूमधून जिंकत आहे भाजप, ना केरळमधून जिंकत आहे, ना आंध्रामधून, ना तेलंगणामधून, ना कर्नाटकामधून। दक्षिण भारतातून साफ होत आहे आणि नॉर्थमध्ये हाफ होत आहे, अशी भाजपची परिस्थिती झालेली आहे। पण ही परिस्थिती सगळीकडे होत असताना आज मी तुम्हाला विचारायला आलोय, तुम्ही कोणाला मतदान करणार? संजय भाऊना तुम्ही दिल्लीत पाठवणार की नाही? ते आता भाषण करत होते। संजय भाऊ सॉरी, तुमच्या भाषणाच्या मध्ये आलो मी, पण तुम्हाला भाषण करायला खूप वेळ दिल्लीत मिळणार आणि संसद भवनात मिळणार म्हणजे मिळणारी खात्री आहे। आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला गल्लीतले विषय, दिल्लीतले विषय, या समोर जनतेचे विषय, जी मुंबई तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, जो महाराष्ट्र तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, मतदान करणार आहे, जिंकून देणार आहे। मुंबईमधून 6चे 6 उमेदवार आपले महाविकास आघाडीचे दिल्लीत 20 मेला जाणार म्हणजे जाणार हे ठरवले आपण। कारण ही निवडणूक पंतप्रधान कोण बनणार ह्याच्यावर थांबलेली नाहीये, ही निवडणूक केंद्र सरकार कोण बनवणार ह्याच्यावर थांबली नाहीये। हे ठरलंय 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनतंय, लिहून घ्या तुम्ही, आपलं सरकार बनतंय। पण त्या सरकारमध्ये आपल्या मुंबईचे 6 उमेदवार आपण जिंकून देणार की नाही, आपले महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून देणार की नाही, एवढी निवडणूक आहे। गेले 2-2.5 वर्ष आपण पाहत आहोत महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे, मुंबईवर जो अन्याय होत चाललेला आहे, या मिंदे सरकारकडून असेल, या भाजप प्रणित खोके सरकारकडून असेल, भाजपाकडून असेल, तो सहन करायचा नाही। तो अन्याय आता कचऱ्याच्या टोपलीत टाकायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्याला 20 मेला मतदान करायचं आहे। 20 मे
हा दिवस आहे वचपा काढण्याचा 20 मे. मी फडणवीस साहेबांसारखं बदला घेण्याचा वगैरे बोलणार नाही, पण दिल्लीला दाखवायचं महाराष्ट्र काय आणि मुंबई काय आहे. 20 मे भाजपला दाखवायचं आहे की जे दोन पक्ष, शिवसेना असेल, जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल, जो पवार परिवार तुम्ही फोडलेला आहे, महाराष्ट्रात राजकीय अस्तित्व निर्माण केलेली आहे, मुंबई काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे तुम्हाला भाजप महाराष्ट्र दाखवल्याशिवाय राहणार नाही. ते 20 मे आपला आहे, त्या 20 मेला मतदान करायचं आहे. हे भाजपचे लोक बाहेरून येतात, भाजपचे लोक बाहेरून येतात आणि आपल्याला सांगतात असली सेना कोण, नकली सेना कोण. हेच भाजपचे लोक बाहेरून येतात, असली राष्ट्रवादी कोण आणि नकली राष्ट्रवादी कोण सांगणार आहे. तुम्ही या भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्रात उभं राहू देणार आहात का? अहो, अपमान करायचा तर किती करायचं. त्यांचे मोठे मोठे नेते येतात, आज आपल्याला ऑफर देतात की आमच्या सोबत या, पवार साहेब आम्हाला सोबत पाहिजेत, उद्धव ठाकरे साहेब आम्हाला सोबत पाहिजेत. पण 2-3 दिवसापूर्वीच याच नेत्यांनी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हटलेलं होतं. मान्य आहे तुम्हाला हा अपमान? हा अपमान फक्त पवार साहेबांचा नाही, आपल्या सर्वांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे. मान्य आहे? आहे मान्य तुम्हाला? नाही होऊ शकत. हेच मोठे नेते भाजपचे, जी काही पदं त्यांच्याकडे असतील, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला नकली संतान बोललेले आहेत. हा अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का? अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का? कारण हा अपमान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचा नाहीये, पण माझ्या आजोबांचा आहे, माझ्या आजीचा आहे, पूर्ण घराण्याचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्या भाजपला दाखवायचं आहे ही महाराष्ट्राची माती काय आहे. हेच भाजपवाले बोलले होते की शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माती दाखवू काय असतं, आसमान दाखवू काय असतं. आज बोलत आहेत की आमच्या सोबत या. आज त्या भाजपला दाखवायचं ही महाराष्ट्राची ताकद काय आहे. वाटलं होतं आहे ना की आपल्याला इथे खोके देऊन विकत घेता येतील. त्यांना या जवळ वरती या. आपण वरती या, वरती या, वरती या, वरती या. बस 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 बस